31 डिसेंबरच्या दुपारी अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूरच्या सेंट ल्यूक हॉस्पिटलच्या समोर गोळीबाराची घटना घडली। दुपारची वेळ होती। दोन आरोपी गावठी पिस्तूल घेऊन गाडीवरून आले। त्यांनी आपली गाडी मोपेडवर मागे बसून जाणाऱ्या एका माणसाच्या जवळ घेतली आणि त्याला गोळ्या झाडून तिथून पसार झाले। ज्या व्यक्तीवर हल्ला झाला होता तो खाली कोसळला। बघ्यांची गर्दी जमा झाली। भर दुपारी गर्दीच्या रस्त्यावर झालेला गोळीबार बघून लोक हादरले होते। जसे गोळीबार करणारे आरोपी पळून गेले तशी लोकांनी जखमी झालेल्या व्यक्तीकडे धाव घेतली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ही व्यक्ती होती असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार। बंटीला आधी साखर कामगार हॉस्पिटल आणि नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। शहरात तणाव वाढू नये म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आला। बंटीच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी जमली आणि अशातच पोलिसांनी शिताफीने दोन आरोपींना अटक केली। बंटी जहागीरदारची हत्या का करण्यात आली याबद्दल आता वेगवेगळे खुलासे होत आहेत। वादाचा गोळीबार करताना दिलेल्या कथित घोषणेचा अँगल समोर येतोय। अजूनही SRPFच्या 2 तुकड्या श्रीरामपूरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत, पण या बंटी जहागीरदारची आणखी एक ओळख आहे। पुणे साखळी बॉम्बस्फोटांमधला आरोपी। बंटी जहागीरदार सोबत नेमकं घडलं काय, त्याची हत्या का झाली आणि त्याचा इतिहास काय, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार। श्रीरामपूरच्या बाहेर सगळ्या महाराष्ट्रात या नावाची पहिल्यांदा चर्चा झाली ती 2006 मध्ये। 2 ऑगस्ट 2006 ला पोलिसांनी मनमाड रेल्वे स्टेशनवरून आरिफ लखानी नावाच्या एका व्यक्तीला अटक केली। आरिफकडे संवेदनशील डॉक्युमेंट्स, CD, फ्लॉपी आणि नकाशे सापडले होते। या आरिफच्या चौकशीत बंटी जहागीरदारचं नाव पुढे आलं आणि पाकिस्तानी गुप्तहेराला मदत करण्याच्या आरोपाखाली बंटी जहागीरदारला अटक झाली। तेव्हा त्याला मिळालेला राजकीय पाठिंबा चर्चेत आला होता, त्यावरून वाद सुद्धा झाले होते। पुढे बंटीची सुटका झाली, पण 2013 मध्ये तो पुन्हा चर्चेत आला। यावेळी तो ATSच्या रडारवर होता। कारण होतं पुण्यात झालेले साखळी स्फोट। 1 ऑगस्ट 2012 ला पुण्याच्या जंगली महाराज रोडवर बालगंधर्व नाट्यमंदिराच्या बाहेर, गरवारे पुलाजवळ, देना बँकेच्या बाहेर आणि मॅकडॉनल्ड्सच्या बाहेर असे 4 लो इंटेन्सिटी स्फोट झाले होते। 5वा बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आलं होतं। याचा तपास करताना पोलीस आणि ATSने हा इंडियन मुजाहिदीन आणि LETचा एकत्रित प्लॅन असल्याचं समोर आणलं। याच तपासात आरोपींना सामान पोहोचवण्यात आणि इतर गोष्टींमध्ये मदत करणारा आरोपी म्हणून बंटी जहागीरदारचं नाव पुढे आलं आणि ATSने त्याला अटक केली। कोर्टात त्याच्या विरोधात चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आली। हा खटला सुरू असताना 2023 मध्ये बंटी जहागीरदारला जामीन देण्यात आला। त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंटी जहागीरदारला अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नाशिक या जिल्ह्यांमधून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या। आता या आदेशाला 2 वर्ष पूर्ण होण्याआधीच बंटीची अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूरमध्ये हत्या झाली। तडीपारी बसली असली तरी बंटी जहागीरदार हे श्रीरामपूरचं राजकारण आणि गुन्हेगारी क्षेत्रातलं मोठं नावाभोवती वलय असलेलं। 31 डिसेंबरला कॉलेज रोडवरच्या कब्रस्तानमध्ये राजू पटेल यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी बंटी जहागीरदार गेला होता। अंत्यसंस्कार झाल्यावर दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास तो बेलापूर रोड जवळ आला। तिथून अमीन गुलाब शेख यांच्या गाडीवर मागे बसून बंटी निघाला, पण सेंट ल्यूक हॉस्पिटल समोर त्याच्यावर गोळीबार झाला। CCTV फुटेजमध्ये दिसलेल्या दृश्यांनुसार बंटीवर हल्ला करण्याआधीच गोळीबार करणारे आरोपी रेकी करत होते। त्यांनी गाडी थेट बंटी जहागीरदारच्या जवळ घातली आणि पॉइंट ब्लँक वरून गोळीबार केला। या आरोपींनी झाडलेली पहिली गोळी गाडीवर पुढे बसलेल्या अमीन यांच्या खांद्याला चाटून गेली। त्यामुळे आरोपींनी लागलीच दुसरी गोळी झाडली, जी बंटीला लागली। मग पुढच्या काही मिनिटात या आरोपींनी 6 राऊंड फायर केले, ज्यात बंटीच्या पोटात, छातीत आणि पायावर गोळ्या लागल्या। खाली कोसळलेल्या बंटीला जवळच असलेल्या लोकांनी साखर कामगार हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथून एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, जिथं उपचारांआधीच बंटी जहागीरदारचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं। या सगळ्यात बंटी जहागीरदारवर गोळीबार झाल्याची आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची बातमी सगळ्या श्रीरामपूरमध्ये वाऱ्यासारखी पसरली। त्याच्या समर्थकांनी हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली। एका बाजूला पोलीस तपासाला सुरुवात झाली, तर दुसऱ्या बाजूला कोणतीही वादग्रस्त घटना घडू नये, सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी CRPFची पथकं तैनात करण्यात आली। पोलिसांनी CCTV फुटेज, ठिकठिकाणी नाकाबंदी आणि डिजिटल फुटप्रिंटच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली। 1 तारखेला बंटी जहागीरदारवर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी त्याच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती। पोलिसांकडून सातत्यानं शांतता राखण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात येत होतं। सोबतच पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केल्याची बातमीही येत होती। मुळात ही घटना घडल्यावर पोलिसांच्या तपासाने मोठा वेग पकडलेला। एका CCTV फुटेजमध्ये दिसत असलेल्या दृश्यानुसार एका बाईकवरून 2 हल्लेखोर आले। त्यातल्या एकाने पांढरा तर एकाने लाल कलरचा शर्ट घातला होता।
हे सीसीटीव्ही फुटेज, सूत्रांकडून मिळालेली माहिती याच्या आधारे नाकाबंदी करत पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 3 पथकं रवाना केली आणि कोपरगावमधून कृष्णा अरुण शिंगारे आणि रवींद्र गौतम निकाळजे या 2 आरोपींना अटक केली। या आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 नुसार गुन्हाही दाखल करण्यात आलाय। पण या सगळ्यात प्रश्न राहतो, बंटी जहागीरदारची हत्या का करण्यात आली? तर यामागे एक अँगल आहे राजकीय वर्चस्वाचा। बंटी जहागीरदार हा गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे। त्याची आई नगरपालिकेमध्ये 2011 ते 2019 पर्यंत नगरसेविका होती। ती मयत झाल्यानंतर बंटीचा भाऊ रईस शेख यांची पत्नी 2019 ते 2021 या कालावधीत नगरसेविका होती। स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार बंटी हा श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्या जवळचा मानला जातो। 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत बंटीने ओगलेंचं काम केलं होतं। या निवडणुकीत काँग्रेसचे हेमंत ओगले, शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे तर अपक्ष सागर बेग यांच्यात लढत झाली। त्या लढतीत अपक्ष सागर बेग यांचा जवळपास 19,000 मतांनी पराभव झाला होता। शिवाय नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सुद्धा नगराध्यक्ष करण ससाणे यांना बंटी जहागीरदारच्या वॉर्डातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं होतं। तर बंटीचे बंधू रईस शेख नगरसेवक म्हणून निवडून आले होते। त्यामुळे श्रीरामपूरच्या राजकारणात ऍक्टिव्ह असलेल्या बेग आणि जहागीरदार कुटुंबात वैमनस्य वाढलं होतं अशी चर्चा आहे। बंटीचे भाऊ नगरसेवक रईस शेख यांनी फिर्यादीत थेटपणे बेग बंधूंची नावं घेतलीत। शहरात मागच्या 10 ते 15 वर्षात संघटित गुन्हेगारी करणारी टोळी ही चन्या बेग, सोन्या बेग आणि टिप्या बेग हे 3 भाऊ चालवतात। त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत। बंटी जहागीरदारच्या राजकीय वर्चस्वामुळे त्यांना गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रात अडचण निर्माण होत होती। त्याचा राग त्यांनी मनात धरला। अलीकडेच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षासाठी केलेल्या कामाचाही राग त्यांच्या डोक्यात होता। या रागामुळे त्यांनी प्लॅन करून माझ्या भावाची त्यांच्या शूटर्स करवी हत्या केली। माझ्या भावाला गोळ्या झाडताना एक आरोपी एकच बाई चन्याबाई अशा घोषणा देत होता असंही फिर्यादीत म्हणलंय। पण अजून तरी पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा सखोल तपास सुरू आहे। गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र आरोपींनी कुठून आणलं, प्लॅन कसा केला, गुन्ह्यामध्ये आणखी कोणी आरोपी सामील आहेत का याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडून देण्यात आली। सुरुवातीला पुणे बॉम्बस्फोटातल्या आणि थेट IMLET सोबत लिंक लागलेल्या आरोपीला अननोन मेननी मारल्याची बरीच चर्चा झाली। पण प्राथमिक तपासानुसार हे राजकीय वर्चस्वातून घडलेलं प्रकरण असल्याचं समोर येतंय। पोलिसांनी श्रीरामपूरमध्ये शांतता ठेवण्यात यश मिळवलंय। त्यामुळे आता पुढच्या तपासात काय समोर येतं याकडे फक्त श्रीरामपूरचं नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल।